हॅलो मंडळी, सो कशा आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत ना? तर आज माझ्या मम्मीचा बर्थडे, तो खास करण्यासाठी आम्ही आलोय बदलापूर मधील अधिष्ठान विला येथे. सो आपण मस्तपैकी एक्सप्लोर करणार आहे इथला रूम, इथले पूल किंवा प्रत्येक गोष्ट डिटेल्स मध्ये सांगणार आहे. सो यासाठी ब्लॉग एंड पर्यंत बघत राहा. तर मंडळी आता आपण इथले रूम बघूया कसे आहेत ते. सो चला. तर हा आहे आपला हॉल एरिया, पूर्ण स्पेशियस आहे. तुम्ही बघू शकता सिटिंग एरिया चारी साईडला, मस्त टीव्ही आहे आणि हॉल एवढा मोठा आहे, कम्फर्टेबल आहे आणि याला अटॅचच किचन आहे. हा आहे किचन एरिया. तुम्ही बघू शकता किचन एरिया पण किती मोठा आहे. इथे फ्रीज सुद्धा आहे आणि तुम्हाला जर पॅकेज मध्ये फूड खायचं नसेल तुम्ही ते सेपरेट फूड सुद्धा बनवू शकता. तर हॉलला अटॅच किचन आहे, बाहेर वॉशरूम आहे. तुम्हाला जर इथले बेडरूम दाखवते कसे येते. तर म्हणजे हा टोटल 4 BHK चा विला आहे. खाली 2 बेडरूम आहे आणि वरती 2 बेडरूम आहे. तर खालचे बेडरूम थोडे मेसी आहेत बिकॉज माझे पप्पा आणि भाऊ तिथे. तर मला वरचे बेडरूम दाखवते कसे आहेत ते. तुम्ही वरून खालचा व्ह्यू बघू शकता, किती सुंदर वाटतंय आपला हॉल एरिया तो. आणि या साईडला आहे बेडरूम. हा आहे आपला बेडरूम. इथले 4ही बेडरूम सेम आहेत. प्रत्येक बेडरूमला अटॅच वॉशरूम आहे, प्रत्येक बेडरूम मध्ये AC आहे आणि एवढा कम्फर्टेबल कॉझी बेडरूम तुम्ही बघू शकता, खूप मस्त आहे. आणि या बेडरूमला अटॅचच बाल्कनी आहे, जी बाल्कनी त्या साईडने ओपन होते. चला दाखवते. सो ती बाल्कनी या साईडने अटॅच आहे, बट तुम्हाला आधी माझा बेडरूम दाखवते. तुम्ही प्रत्येक बेडरूमचे इथे वेगवेगळा व्ह्यू बघू शकता. एवढं सुंदर वाटतंय. आणि आमच्या बेडरूम मध्ये इथे सिटिंग एरिया सुद्धा आहे, मस्तपैकी कम्फर्टेबल बेड आहे, स्टोरेज स्पेस आहे प्रत्येक बेडरूम मध्ये, अटॅच वॉशरूम आणि अटॅच AC आहे. असं ह्या 4ही बेडरूम मध्ये आहे आणि हे 4ही बेडरूम खूप लक्झरियस आहे. तर म्हणजे तुम्ही मोठा ग्रुप असेल तर बाहेर सेपरेट वॉशरूम सुद्धा आहे, खाली सुद्धा आणि वरती सुद्धा. मीन्स प्रत्येक बेडरूम मध्ये सेपरेट वॉशरूम आहे, पण खाली एक्स्ट्रा वॉशरूम आहे आणि वरती एक्स्ट्रा वॉशरूम आहे. आणि या साईडला आहे पुन्हा बघू शकता जिम एरिया. तिथे तुम्ही मस्तपैकी जिम करू शकता. जर तुम्ही जिम लावून आहात तर तिथे तुम्ही गेम्स खेळू शकता रात्री, जसं की आम्ही रात्री खेळत होतो. आणि या साईडला आहे अटॅच बाल्कनी, जी त्या बेडरूमची बाल्कनी तिकडे अटॅच होती. तर मंडळी ही आहे विलाची बॅक साइड अँड इथे तुम्ही लॉन एरिया बघू शकता, किती मोठा आहे तो. इथे तुम्ही मस्तपैकी गेम्स खेळू शकता, रिलॅक्स करू शकता. मी तर आता माझ्या चार्लीला फिरवतोय कारण की तो आल्यापासून खूप बोर झालेला कंटिन्यू विलामध्ये. थोडा आम्ही आता इथे राऊंड मारतोय. मला कमेंट मध्ये सांगा, तुमचा पण डॉग तुम्हाला असं खेचत खेचत नेतो का? काय शोधतोय?
मंडळी आता आमचं मस्तपैकी जेवण झालंय आणि पोटपूजा झाल्यावर आता आम्ही जाणार आहे पूलमध्ये, कारण की वातावरण एवढं सुंदर झालंय ना, मस्त रिमझिम पाऊस पडतोय, चारी साईडला हिरवळ आणि खरंच खूप छान वाटतंय. खूप दिवसाने फायनली आता पाऊस पडतोय, तर वातावरण एवढं छान झालंय ना, आणि रिमझिम पावसामध्ये पूलमध्ये जायची मजा वेगळीच आहे. बिकॉज ना लास्ट टाइम पण आम्ही पावसामध्येच पूलमध्ये गेलेलो आणि खरंच खूप भारी वाटतं. सो आता आपण पूलमध्ये जाऊया आणि हे सगळं एन्जॉय करून झाल्यावर आपण जायचं एका ठिकाणी, ते कुठे तुम्हाला पुढे कळेलच. सो चला. सो गाइस आम्ही चाललो आता पूलमध्ये. चलो पहिले ही जाणार आहे. दे जा तू पहिले. नाही, उडी मारून दाखव. नाही माझ्याकडे दे. घे मग पट. सर धक्का मारू धक्का मारू. बाहेर कुठे कॅमेऱ्यामध्ये दिला कुठे जायचं तुला इथे चेंज करतो तरी पण सेफ्टीसाठी राहू का. ठीक आहे. ते 2 सेकंड मला तुटलंय. खत्म. बाय बाय टाटा गुड बाय गया. आता मी आपटणार होती, जोरात लागलंय. चले एक काम कर 200 रुपया दे और 50 रुपया काट ओवर एक्टिंग के वजह. सो गाईज आता आपण पोहूया. ठीक आहे, प्रयत्न करूया आता पोहायचा. ठीक आहे, तुम्ही बघा आता अंडर वॉटर जलपरी. सो आता खूप जोरात पाऊस पडतोय, तुम्ही बघू शकता. तर मंडळी आता आम्ही चाललोय नदीवर आणि इथून नदी आहे फक्त 5 मिनिटावर. तर आमच्या साहेबांना घेऊन चाललोय आणि पूर्ण फॅमिली चाललोय. बट ह्याला घेऊन जायचं सगळे पाठी कुत्रे लागलेत. आणि हा बघा. सो आमच्या विल्यापासून 5 मिनिटावरच नदी आहे. आपण तिथे जाऊया आणि चार्लीला आंघोळ घालूया पहिली तर. सो फायनली आम्ही नदीकडे पोहोचलोय. ही आहे माझ्या मागे नदी आणि पाटणा येते माझी फॅमिली. तर म्हणजे आम्ही मगाशीच जाऊन आलेलो नदीवर आणि लवकर आलो, थांबलो नाही बिकॉज काळोख व्हायला लागलेला. सो आता आम्ही आलोय आणि आता आम्ही तयारी करणार आहे मम्मीच्या बर्थडेची आणि तिला मी एक छोटूसं सरप्राईज आणलंय. बघू तिचं रिॲक्शन कसं आहे. तिने ऑलरेडी गेस केलेच असेल पण तरी पण बघू तिचं रिॲक्शन कसं येते. सो आता आपण करूया मम्मीच्या बर्थडेची तयारी. आणि इथला नाईट व्ह्यू बघा बॅकला किती सुंदर वाटतंय. अजून तरी प्रॉपर लाईटी वरच्या लावल्या नाहीयेत बट तुम्ही बाहेरून बघू शकता किती छान वाटतंय. आयुष्य हे तर खूप वाढो माझी इच्छा असे महान हे प्रभू दे तुही. हॅपी बर्थडे.
कार्य आयुष्य हे तर खूप वाढो वर्ष हे कार्य घडो आयुष्य हे तर खूप वाढो माझी इच्छा असे महान हे प्रभू दे तुहिला वरदान हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू रेश्मा काकी तुम्हाला कसं वाटला? एकदम मस्त ग, भारी गिफ्ट आणलं पोरीने माझ्या. तुम्हाला आवडलं ना? हो एकदम भारी आवडला, पण माझ्याकडे होता ग म्हणून मला नको होता नवीन ते नवीन असतं. म्हणून मला नको होता. काय नाही असतं. तो जुना ते किती झालेला, त्याला किती वर्ष झालेलं आणि हँग होत होता. कधीची चालू करून बघूया. कशी मम्मी टेस्ट? एकदम छान मस्त हा हा सुंदर आहे. कशी टेस्ट? मस्त मस्त. तर म्हणजे आमचा आता मस्तपैकी बर्थडे झालाय आणि जेवून खाऊन आम्ही बसलोय उनो खेळायला. आणि उनो मध्ये सगळ्यात रडकी पोरगी माझ्या बाजूला बसलीये, जी नेहमी रडत असते आणि खूप रडत असते. नुसती रडते आणि चिटिंग करते. ह्याचा प्रूफ इकडे आहे, हो की नाही रे? हो माझ्यासोबतच सारखी सारखी चिटिंग करते. बरोबर. ही रडकी आणि चीटर आहे, चीटर. सो आता पुरतं बाय आणि भेटू सकाळी. गुड नाईट. गुड नाईट बॉल. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. One eternity later. गुड मॉर्निंग मंडळी. सो मगाशीच मस्तपैकी शूट झालंय आमचं इथलं. इथे खरंच खूप छान वाटतं, बिकॉज आम्ही ते सेकंड टाइम आलोय. फर्स्ट टाइम आम्हाला इथे येऊन एक्सपिरियन्स आम्हाला खूप बेस्ट वाटला, पण आम्ही इथे थोडा तासापुरतंच आलेलो. बट आज आम्ही इथे स्टे केलाय. काल आलेलो आम्ही इथे आणि स्टे करून एवढं छान वाटलं. इथल्या फूडची टेस्ट तर एक नंबर आहे, कारण की बाकी फार्मला बदलापूरमध्ये एवढे खास फूड नाही आहे ऑनेस्टली सांगायला गेले तर. बट इथल्या फूडची टेस्ट तर एक नंबर आहे. आम्ही रात्री बिर्याणी मागवलेली, बिर्याणीची टेस्ट पण खूप सुंदर होती. आणि दुपारी आम्ही व्हेज मागवलेलं. तर तुम्ही व्हेज घ्या, नॉनव्हेज घ्या, इथे खूप सारे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. नाश्त्यामध्ये पण वेगवेगळे ऑप्शन्स आहेत, तुम्ही काही चूज करू शकता. सो इथल्या पॅकेज पूर्ण मी कॅप्शनमध्ये देईलच. इथले काय रेट आहे, इथला कॉन्टॅक्ट नंबर, प्रत्येक गोष्ट मी कॅप्शनमध्ये देईल. अँड तिथलं सर्व्हिसचं सांगायचं तर सर्व्हिस पण बेस्ट आहे. इथले केअरटेकर पण खरंच खूप समजूतदार आहे, खूप छान आहे. सो तुम्ही जर इथे प्लॅन करताय तर लवकर इथे व्हिजिट करा, बिकॉज पावसाळ्यामधले इथला व्ह्यू तर बघण्यासारखा आहे, खरंच खूप सुंदर आहे. सो तुम्ही ते लवकर इथे व्हिजिट करा. आणि आमचा बड्डे पण इथला खूप मस्त आम्ही सेलिब्रेट केला आहे. सो आता पुरतं बाय आणि भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.